नमस्ते, मी शुभांगी HR चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत करते। तसंच गौरी गणपतीच्या सगळ्यांना मनापासून मंगलमयी शुभेच्छा। आज आपण दाखवल्याप्रमाणे 3 प्रकारच्या साड्या नेसवणार आहोत। सोबतच आपण पाहणार आहोत कुठली ट्रिक वापरून आपण साडी न गोंधळ उडवता अगदी कमी वेळेत नेसवू शकतो। तर दाखवल्याप्रमाणे हा आपला पदर आहे आणि पदर बनवून घ्यायचा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो। मात्र प्रत्येक वेळेस साडी नेसवताना निऱ्या आपण सर्वात आधी बनवतो आणि त्या व्यवस्थित लावून घेतो आणि नंतर पदर बनवतो। सर्वात महत्त्वाची ट्रिक वापरायची असेल तर पदर बनवून ठेवा। आधी सर्वात पदर बनवून बाजूला ठेवा व ज्या मैत्रिणींना साडी लगेच नेसवायची आहे त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून साडी पिना आणि सुई धागा जवळ घ्यायचा आहे, म्हणजे लगेच आपण साडी नेसून तयार करणार आहोत। जो प्रकार तुम्हाला साडीचा नेसवायचा आहे त्यासाठी सर्वात आधी पदर बनवून घ्यायचा आहे। कुठलाही प्रकार तुम्ही वापरू शकता। गोल साडी नेसवण्यासाठी आपण इथे पाहू शकता सर्वात आधी आपण पदर बनवून नेसत्या पदराकडून समोरच्या प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे। समोरच्या प्लेट इथे तयार आहेत आणि आपला पदरही तयार आहे। नेसत्या पदराकडून आपल्याला 2-3 प्लेट म्हणजे घडवंचीला फिरवून साडी घ्यायची आहे। जेवढी साडी आपल्याला घडवंचीला फिरवायला लागत आहे तेवढ्या प्लेट सोडून आपण बाकी प्लेट अशा व्यवस्थित करून इथे घडवंचीच्या उंचीनुसार आपण इथे पिन लावून घेतलेली आहे प्लेटला। समोरच्या प्लेट व्यवस्थित बनवून इथे पिन लावून घेतलेली आहे। तसं जेवढी साडी प्लेटच्या वरती शिल्लक आहे तेवढी साडी आपण घडवंचीमध्ये अशी खोचलेली आहे। तर दाखवल्याप्रमाणे समोरच्या साईडने अशा प्लेट आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत। आता आपण धडाचा भाग ठेवून घेऊया। धडाचा भाग ठेवल्यानंतर आपण बनवलेला पदर घेतलेला आहे। डाव्या हाताकडून पदर मागच्या साईडने समोर फिरून डाव्या खांद्यावरती पदर असा ठेवलेला आहे। पदराला लगेच मागच्या साईडने पिन लावून घेतलेली आहे। पदर पिन केल्यानंतर पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून आपल्याला जो आतला हा वरचा काट आहे तो असा वरती दिसेल असा वरती काढायचा आहे आणि तो असा मागच्या साईडने टाईट करून समोर घ्यायचा आहे। समोरच्या प्लेटच्या खाली आपण इथे पिन लावून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे हा काट असा समोर दिसला तर साडी अतिशय सुंदर अशी दिसते। वरच्या साईडने सुद्धा आपण हा पदर वरती सरकवून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने टाईट करून समोर असा पिन लावून घेतलेला आहे। पाहू शकता साडीचं लुक खूप सुंदर असा आलेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी नेसवलेली आहे। समोरच्या प्लेटची उंची जास्त न ठेवता टाईट मध्ये ठेवलेली आहे। जास्त ठेवली तर प्लेट आपल्या लूज पडतात आणि घड्या पडतात। तर दाखवल्याप्रमाणे अशी आपण गोल साडी नेसवलेली आहे। एवढी सोपी पद्धत तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। अतिशय सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे। ही गोल साडी आवडली तर लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपण पाहूया पुढची साडी। तर ब्राह्मणी काष्टा साडी आपण नेसवणार आहोत। समोरच्या प्लेटची तोंड आपण उजव्या हाताकडे मोडलेली आहेत पाहू शकता आणि अशा प्लेट पिन लावून घेतलेल्या आहेत। आता आपण जशी आपण पहिली साडी नेसवली होती तशीच आपण फक्त उजव्या हाताकडे प्लेटची तोंड फिरवलेली आहेत। मागच्या साईडने पदर फिरवून डाव्या खांद्यावरती पदर घेतलेला आहे। पदर खांद्यावरती ठेवून पिन लावून घेऊया। अगदी कमी वेळेमध्ये आपण या सगळ्या साड्या नेसवू शकता। पदर पिन केल्यानंतर समोरच्या प्लेट व्यवस्थित करून वरती जो आतल्या साईडचा वरचा काट आहे तो दाखवल्याप्रमाणे असा वरती सरकून मागच्या साईडने टाईट करून समोर घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे हा समोर घेतलेला काट सगळ्या समोरच्या प्लेटला आपण असा गुंडाळून आतल्या साईडने इथे पिन लावणार आहोत।
हा पदराचा जो वरच्या साईडचा काठ समोर घेतला तर साडीला अतिशय सुंदर असं लुक येतं। प्रत्येक वेळेस हा काठ आपण असा समोर घेत असतो। तर दाखवल्याप्रमाणे आपण आता डाव्या पायाकडून हा काठ उचललेला आहे। समोरच्या प्लेटचा काठ उंची जेवढी आपली उंची आहे तेवढा काठ असा उचलून आपण इथे कमरेला समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला हा असा ब्राह्मणी काष्टा असा खोचलेला आहे आणि ही आपली अतिशय सुंदर अशी वेगळ्या लुकमध्ये ही सिंगल काष्टा साडी आपली अशी बनवलेली आहे। या साडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। आता आपण सर्वांना आवडणारी अशी साडी म्हणजेच झिगझॅग प्लेटची साडी आपण नेसवणार आहोत। तर समोरच्या प्लेटचा मध्य घेतलेला आहे, दोन्ही साईडने आपल्या काठ येतील। मध्यावरती पाहू शकता हा आपला काठ तिरपा म्हणजेच असा तिरपा कोन तयार झाला पाहिजे असा आपण घेऊन समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला हा कोन खोचलेला आहे। ज्या मैत्रिणी लगेच साड्या नेसवत आहेत त्यांनी वरती जो आपण कोन खोचलेला आहे तिथे सुई धाग्याने टाचून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्यानंतर इथे पाहू शकता अशी झिगझॅग प्लेट घेतलेली आहे। प्लेटच्या प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला सुई धाग्याने टाचून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता या कॉर्नरवरती आपण पिन लावणार आहोत। इथे एक पिन लावलेली आहे आणि आपण पुन्हा इथे पिन लावलेली आहे। तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने अगदी टाचून मजबूत असं व्यवस्थित प्लेट बनवून ठेवू शकता। साडीच्या आपल्या दोन्ही काठ दोन्ही साईडने असल्यामुळे साडीचा उलट भाग इथे न दिसता आपण या प्लेट अतिशय सुंदर अशा बनवलेल्या आहेत। या साडीचा पण व्हिडिओ अतिशय सोपा आहे, खूप कमी वेळेत तुम्ही ही साडी नेसवू शकता। दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे, पाहू शकता। आजची ही साडी खूप छान अशा प्लेट बनवलेल्या आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आहे। तर तुम्ही कुठली साडी नेसवली नक्की कमेंटमध्ये कळवा। काही शंका असतील तर नक्कीच विचारू शकता। आजच्या या साडीचा तिन्ही साडीचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा। धन्यवाद।